पालकांनो, हुशार मुलं घडवायची असतील तर त्याच्यासाठी सजग होऊन काही गोष्टी पालक या नात्याने आपल्याला करायला हव्या आहेत. मुलांनी आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं याच्यासाठी फक्त चांगले गुण मिळवणं एवढंच पुरेसं नाही, तर त्यांना चांगल्या संस्कारांबरोबर आत्मविश्वास आणि योग्य सवयी देणं देखील खूप महत्त्वाचं आहे. हुशार मुलं घडवायची असतील तर बुद्धीबरोबरच त्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या वागणुकीचाही विकास करणं महत्त्वाचं असतं. याच्यासाठी काय काय करता येईल? तर मुलांना शिकण्याची आवड निर्माण करावी लागते. त्यांना नवीन नवीन गोष्टी विचारा, तसंच त्यांना शिकायला प्रोत्साहन द्या आणि सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह खेळ खेळायला त्यांना प्रोत्साहन द्या. तसे खेळ त्यांना खेळू द्या. घरामधलं वातावरण प्रेमळ ठेवा. वातावरण जर प्रेमळ असेल, सुरक्षित असेल, मुलांना मोकळेपणाने बोलण्याची संधी दिली गेली आणि चुका करण्याची भीती वाटली नाही, अशा पद्धतीचं वातावरण मुलांना मिळालं तर मुलं समजूतदार होतात, त्यांना आधार वाटतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मुलांना ना विचार करायला लावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती वैचारिक प्रक्रिया, विचार प्रक्रिया, थॉट प्रोसेस मुलांमध्ये चालू असली पाहिजे. त्यांना का आणि कसं असे प्रश्न विचारा. म्हणजे होतं काय की मुलं उत्तरं शोधायला शिकतात, विचार करायला शिकतात आणि विचार करायला शिकल्यानंतरच एखाद्या गोष्टीची कारण मीमांसा आणि त्याच्यावरती पर्याय शोधणं, उत्तर शोधणं, एखादा डिसिजन घेणं हे मुलांना जमायला लागतं. मुलांना भावना समजावायला शिक. म्हणजे काय? तर इतरांच्या भावना पण समजून घे आणि स्वतःच्या भावना समजून त्या व्यक्त कशा करायच्या किंवा त्या सांभाळायच्या कशा, इतरांशी प्रेमाने कसं वागायचं, आदराने कसं वागायचं, हेही आपल्याला मुलांना जाणीवपूर्वक शिकवायला हवं आहे. मुलांना मित्रांसोबत वेळ घालवू द्या. मुलं जेव्हा खेळतात, ग्रुप ॲक्टिव्हिटी करतात, उपक्रमांमध्ये स्वतः सामील होतात, सहभागी होतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आपण मुलांना खेळापासून लांब करणं हे खूप चुकीचं आहे. कारण मुलं सामाजिकदृष्ट्या जो त्यांचा विकास होणं गरजेचं आहे की परिस्थितीशी जुळवून घेणं, 10 मित्रांमध्ये आपल्याला सगळ्यांबरोबर खेळता येणं, हे पण एक कौशल्य आहे. कारण तिथे विचार मांडावे लागतात, तिथे निर्णय घ्यावे लागतात, मतं व्यक्त करावी लागतात, जुळवून घ्यावं लागतं. म्हणून मुलांनी खेळणं, ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये जाणं, तसंच उपक्रमांमध्ये सहभागी होणं खूप आवश्यक आहे. पालकांनो, आपण स्वतः चांगला आदर्श बनलं पाहिजे. म्हणजे आपण वाचलं तर मुलं आपलं पाहून नक्की वाचनाची गोडी त्यांच्या मनात निर्माण होते. आपण छान वागलो की तेही चांगल्या पद्धतीने मुलांशी डील करतात. हे सगळं मुलं अनुकरणातून आणि मोठ्यांकडून शिकत असतात. कारण वाचन केलं ना मुलांनी तर त्यांचं ज्ञान आणि विचारशक्ती वाढते. त्यामुळे आपण जे जे चांगलं करू ते पाहून मुलं शिकणार आहेत. आपला आदर्श त्यांना खूप पुढे घेऊन जाणार आहे. मुलांना चांगला आहार मिळेल, भरपूर झोप मिळेल, पौष्टिक अन्न मिळेल, याच्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. रोज चांगला व्यायामही व्हायला हवा. पुरेशी झोप मिळाली तर मेंदू आणि मन दोन्ही शांत राहतं, मुलं आनंदी राहतात. मोबाईल आणि टी व्हीचा वापर हा आपण त्यांच्या बाबतीमध्ये थोडं कमीच करूयात किंवा त्यांना ती सवय लावूयात. जास्त वेळचा स्क्रीन टाईम हा आपण टाळायला हवा आहे. म्हणजे आपल्याला काही काम आहे आणि आता मुलांना आपण एंटरटेन करू शकत नाही, त्याच्यासाठी त्यांना स्क्रीन टाईम देणं, मग हळूहळू ती सवय बनते. मग मुलं हक्क समजायला लागतात, अधिकार मानायला लागतात आणि ती मागणी करायला लागतात. याची सुरुवात ही इथून होत असते. म्हणून आपल्याला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला मुलांना पैशाच्या बचतीचं महत्त्व, पैशाचं महत्त्व, पैसे कसे मिळतात, कसे खर्च करायचे असतात, कसे वाचवायचे असतात, हेही शिकवणं गरजेचं आहे. आपण मुलांच्या मेहनतीचं ना कौतुक केलं पाहिजे. फक्त गुणांचं कौतुक की किती रिझल्ट आला असं नाही, तर त्याच्यावर किती कष्ट केलेत, किती प्रामाणिक मेहनत केली. म्हणजे होतं काय की आपण प्रयत्नांचं आणि गुणांचं दोन्हीचं कौतुक केलं तर मग मुलांना खूप आनंद वाटतो की फक्त रिझल्ट ओरिएंटेड नाही आहेत आपले आईवडील, तर आपले जे प्रयत्न आहेत त्यांच्याहीकडे लक्ष आहे. मुलांना नेहमी ना साथ द्या, सोबत द्या. त्यांच्या आवडी जाणून घ्या, त्यांना गरज असेल त्यावेळेला त्यांना मदत करा. पालकांनो, या छोट्या छोट्या सोप्याशा सवयींमुळे मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास चांगल्या प्रकारे होतो आणि खरं म्हणजे हेच तर हुशार मूल घडवणं याचं रहस्य आहे. धन्यवाद.